करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम. समास 5वा. अजपा निरूपण नाम. श्रीराम समर्थ. 21,600 जपा नेमून गेली ते अजपा. विचार पाहता सोपा सकळ काही. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच आपल्याला प्रार्थनेने करून दिली. प्रत्येक वेळेला आपण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा प्रार्थना म्हणत असतो, परंतु तिघांच्या पलीकडे असणारा जोपर्यंत श्री सद्गुरू साक्षात परब्रह्माची जाणीव होत नाही, का स्मरण करावं, का स्मरण करायला सांगितलेलं आहे. तस्मै श्री श्री सद्गुरुवे नमः. युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आजचा समाजसुद्धा उत्तमच आहे. ज्याप्रमाणे जय घोषणा जय जय रघुवीर समर्थ, त्याचप्रमाणे बघा आपला देहसुद्धा स्थिर झाला ना. मनसुद्धा बघा परमेश्वराच्या चरणी. कारण आपलं मन कुठे होतं हो? कारण जय कोणाचं आहे? प्रत्येक वेळेला आपला पराजय व्हायचा, प्रत्येक वेळेला आपल्याला अपयश यायचं. परंतु आता एकदा नाही तर 2 वेळा जय जय. कारण अंतरीचा अंतरात्मा आणि दुसरा म्हणजे आपला देह. तो आहे म्हणून आपला देह आहे ना. तो जर नसता तर आपला देह असता का? नाही आहे. म्हणून रघुवीर समर्थ सद्गुरू साक्षात आहे. कारण या ग्रंथामध्ये आपण सगळी ग्रंथ वाचलीत हो. सगळी पुस्तकं आपण वाचलीत. ग्रंथालयामध्ये गेलो, लायब्ररी बघा, प्रत्यक्षात दुकानामध्ये बाजारामध्ये अनेक प्रकारची पुस्तकं वाचलीत. परंतु त्या पुस्तकांचं सारच आपल्याला आयुष्यात कधी कळालं नाही. परंतु जे प्रत्यक्षात कलियुगामधला हा ग्रंथ आपल्या हाती लागला, त्या ग्रंथामध्ये जे मत मांडले ते खुद्द भगवंताचं वचन, श्रीमताचं वचन. कारण आपण लोकमत ऐकतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लोकांची मतं आपण जाणून घेतो, ऐकतो, परंतु काहीच कळत नाही. त्याच विचारामध्ये राहतो. परंतु आयुष्याचं सार कशामध्ये आहे हे कळण्यासाठी खुद्द भगवंताचं वचन म्हणजे श्रीमत दासबोध. हळूहळू आपण 17व्या दशकापर्यंत आलो. त्यातला समास 5वा सुद्धा दाखवल्याच. दासबोध. प्रत्यक्षात या बोधातून दास घडला पाहिजे. आजचा समास 175वा आहे, बरोबर की नाही? 200 समासापैकी 175वा. म्हणजे विचार जर आपण केला तर पाऊणपट आपण आलो की नाही. परंतु आयुष्याचा सार कशामध्ये आहे? आजचा समास फार महत्त्वाचा आहे. प्रकृती पुरुष आणि त्यातला समास 5वा अजपा निरूपण नाम. अजपा सांगितले. आपण किती नामस्मरण करत असतो, किती भगवंताची पूजा अर्चा उपासना भक्ती करत असतो. आजच्या समासात त्याचं वर्णन समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. 21,600 जपा नेमून गेली ती अजपा. विचार पाहता सोपा सकळ काही. समर्थ म्हणाले 2 अर्थ आहेत.
समासाचंच नाव आहे अजपा निरूपण. आपण नामस्मरणाची जी बघा प्रत्यक्षात स्मरणिका घेतो, त्यावेळी आपण त्या स्मरणिकेला बघा आपण माळसुद्धा म्हणतो, जपमाळसुद्धा म्हणतो, बरोबर. परंतु 21,600 जपा जर आपण पाहायला गेलो, संपूर्ण एका दिवसामध्ये दिवस आणि रात्र मिळून किती तास असतात तो? 24 तास, बरोबर आहे. त्या 24 तासामध्ये आपला देह किती वेळा श्वास घेत असतो आणि किती वेळा बाहेर सोडत असतो? कोणी वर्णन केलं आहे काय हो? कोणी पाहिलं आहे का हो? नाही ना. कारण घेणारा तोच आहे ना. अंतरीचा अंतरात्मा घेत आहे आणि बाहेरसुद्धा तोच टाकत आहे. अहो, प्रत्यक्षात वर्णन करून दाखवलेलं आहे. 21,600 जपा, दिवस रात्र मिळून मनुष्याचं 21,600 श्वास उच्छ्वास. बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर प्रत्येक वेळेला 21,600 जपा, याला जपा अजपा असं म्हटलेलं गेलं. नेमून गेली ती अजपा. विचार करून पाहिला की सर्व काही सोपं आहे असं कळतं. विचार पाहता सोपा सकळ काही. आपण श्वास घेताना बघा, आपण घेऊ चला, एकदा आपण श्वास घेतला, आपल्याला कळालं. परंतु ज्यावेळी आपण लोकांशी बोलत असतो, मित्रांशी बोलत असतो, मैत्रिणींशी बोलत असतो, नातेवाईकांशी बोलत असतो, तेव्हा श्वास कोण घेतो? बघा, श्वास चालूच असतो ना. का श्वास बंद होतो आणि तेव्हा आपण बोलत असतो? नाही आहे, श्वास चालू आहे. म्हणजे विचार जर केला तर अंतरीचा अंतरात्मा बघा प्रत्यक्ष श्वास उच्छ्वास चालूच आहे ना. एवढंच कशाला, दिवसाचे आपण श्वास घेऊ पण रात्रीच्या वेळेला आपण निद्रावस्थेत असतो, झोपलेलं असतो, बरोबर आहे की नाही. मग झोपल्यामध्ये बघा प्रत्यक्ष श्वास घेणारा कोण आहे? जो आपण श्वास घेत आहोत तो बाहेर सोडणारा आहे तरी कोण? याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. अहो, प्रत्यक्षात आपण बघा त्या निद्रावस्थेत असताना जेव्हा आपली पूर्णपणे झोप होते की नाही, त्यावेळी ज्यावेळी बघा प्रत्यक्षात आपले डोळे उघडतात त्यावेळी आपल्याला नवीन पहाट, नवीन सकाळ आपल्याला पाहायला मिळत असते. मग ही नवीन पहाट, नवीन प्रभात, नवीन सकाळ दाखवणारा आहे तरी कोण? हाच खरा विश्वाचा मालक आहे, अंतरीचा अंतरात्मा. याची जाणीव आपल्यामध्ये असली पाहिजे. विचार पाहता सोपा सकाळ काही, आपल्याला वाटतं सोपं आहे. अहो, एक वेळेला बघा नाक बंद करून ठेवा, बघा सोपं आहे का विचार करा. अंतरीचा अंतरात्मा आतून आपल्याला सांगेल की बाबा नाक पूर्णपणे उघड, श्वास अजून चालू आहे, बरोबर की नाही. म्हणजे विचार जर केला, विचार पाहता सोपा सकळ काही. मुखी नासिकी असी जे प्राणे, तयास अखंड येणे जाणे, याचा विचार पाहणे सूक्ष्म दृष्टी. समर्थ म्हणाले फक्त मनुष्य देहालाच आहे का श्वास घेणं श्वास सोडणं? नाही आहे. संपूर्ण जीवसृष्टी या पृथ्वी तलावर बघा 84 लक्ष येऊन येत, त्यांना चालवणारा विश्वाचा मालक आहे. म्हणून समर्थ म्हणाले युगानुयुगे एकलाचे एक चालवितो तिन्ही लोक. म्हणजे विचार जर आपण केला, मुखात आणि नाकात प्राणवायू असतो. आपल्या मुखामध्ये म्हणजे तोंडामध्ये आणि नाकामध्ये प्राणवायू असतो. त्याचं येणं जाणं अखंड चालू असतं. आता विचार करा, आपण काय विचार करू, अरे मुखाद्वारे आपण कसा श्वास घेऊ? हो, होतो आपला. ज्यावेळी आपला देह शांतपणे निद्रावस्थेत असतो बघा, त्यावेळी आपलं तोंड उघडं असतं आणि बघा तोंडाद्वारे सुद्धा आपण श्वास बाहेर टाकत असतो, बरोबर की नाही. कारण का,
कधी कधी बघा आपला नाक जेव्हा बंद असतो सर्दीमुळे, तेव्हा नाकाने आपल्याला श्वास घ्यायला अडचण येते, तेव्हा आपण आपल्या मुखाद्वारे बघा प्रत्यक्षपणे श्वास घेत असतो. कारण सर्दीने आपलं नाक पूर्णपणे जाम झालेलं असतं. बरोबर की नाही? म्हणजे विचार जर केला तर प्राणवायू त्यामध्येच आहे ना, नाकामध्ये आणि मुखामध्ये. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय प्राप्त करून दिलेली आहेत ना. अहो प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय मिळून हा दशेंद्रियाचा नरदेह आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. मग त्याचं येणं जाणं अखंड चालूच आहे. त्याने कधी बघा खंड पाडलाय का हो? कधी त्यांनी सुट्टी घेतली का? आपण एखाद्या कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये जेव्हा काम करत असतो, एखाद्या शाळेमध्ये आपण जात असतो, तेव्हा आपण बघा सुट्टी घेतो. चला आज कंटाळा आला, मी नाही जात. बरोबर की नाही? आज ऑफिसमध्ये मला काम जास्त आहे, मी घरीच राहिलेलं बरं, सिक लीव्ह टाकतो किंवा मेडिकल रजा देतो. म्हणजे असं आपण काहीतरी कारणं देत बसतो. परंतु परमेश्वराने जो अंतरीचा अंतरात्मा, त्याने कधी सुट्टी घेतली का हो? नाही ना. अहो तो अखंड बघा प्रत्यक्षपणे श्रीसेवा निष्काम दास्य भक्तीने उभा आहे आणि कार्य अखंड चालू आहे. कारण कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. आपण वाचतो, ऐकतो, परंतु विश्वासच ठेवत नाही आहे. म्हणून सूक्ष्म दृष्टीने याचा आपण विचार केला पाहिजे. मुळी पाहता एक स्वर, त्याचा तार मंद्र घोर, त्या घोराहून सूक्ष्म विचार, अजपाचा समर्थ म्हणाले. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, मुळी पाहता एक स्वर, मुळात पाहिलं तर स्वर एकच आहे, बरोबर. पण तार स्वर म्हणजे उच्च स्वर, टाळूच जाणवणारा. मंद्र म्हणजे मध्य स्वर, हृदयात जाणवणारा. आणि घोर म्हणजे खालचा स्वर, जो नाभीजवळ जाणवणारा. असे त्याचे प्रकार आहेत. स्वर एकच आहे. काही जण बघा प्रत्यक्षात बोलत असताना मुखातून बोलत असतात. काही जण बघा प्रत्यक्षात जर विचार केला, उच्च स्वर जोराने बोलत असतात. आणि काही जण बघा, आपण बोलतो ना नाभीच्या देठापासून, प्रत्यक्षात जर आपण विचार केला, सहजपणे काही जण बोलत असतात बघा. कोणी जर आपल्या घरामध्ये गाणी म्हणणारा असेल, तो जोर जोरात बोलत असतो. काही जण बघा प्रत्यक्षात हळुवारतेने बोलत असतात आणि काही जण बघा प्रत्यक्षात मध्यम स्वरूपात बोलत असतात. प्रकार आहे, परंतु स्वरच आहे. म्हणून समर्थ म्हणाले, प्रकार अनेक असतील, परंतु मुळात पाहिलं तर स्वर हा एकच आहे. सरी गम पद नि स, सरी मातृका सायास, प्रथम स्वरे मातृकांचं म्हणून पहावे. आपण लहानपणापासून सा रे ग म प द नि सा खेळलो की ना अंताक्षरी. सा रे ग म प द नि सा आपण ऐकलं, बोललो, परंतु हे सप्तस्वर आहेत. काय आहेत? सप्तस्वर, 7 स्वर आहेत. आरोह व अवरोह यांच्या प्रयत्नाने प्रथम सप्तकालीन 6 या प्रथम स्वरापासून आरंभ करून दुसऱ्या सप्तकालीन रेपर्यंत स्वरमातृका प्रयत्नाने म्हणून पाहाव्यात. बघा, पहिला अक्षर काय आहे? सा रे ग म प द नि साचा सा आहे. दुसरा अक्षर काय आहे? रे आहे. परंतु पहिला अक्षर जो आपण उच्चारतो सा, बघा सा रे, आणि शेवटचा अक्षर सुद्धा सा आहे. सा रे ग म प द नि सा, परंतु उच्चार मात्र वेगळा आहे. आरोह आणि अवरोह यांच्या प्रयत्नानेच बघा स्वर मातृका
आपण पाहतो की नाही. परे वाचून आरते आणि पश्यंती खालते, स्वराचे जन्मस्थान ते तेथून उठे. परावाचेपासून वर म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी म्हणजे नाभीपासून वर ते पश्यंतीच्या खाली म्हणजे हृदयाच्या खाली स्वरांचं जन्मस्थान आहे. कुठे आहे बघा स्वरांचं जन्मस्थान? नाभीपासून वर, बरोबर, आणि पश्यंतीच्या खाली. ज्याप्रमाणे आणि येणारा शब्द हा मुखाद्वारे येत असतो, तेथून स्वरांची अजपाची सुरुवात होत असते. एकांती उगेच बैसावे, तेथे हे समजून पाहावे, अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी. एकांतात अगदी शांत बसायचं, तेथे हे सर्व नीट समजून घेणारा प्राणवायू अखंड घ्यावा आणि सोडावा. बघा, ज्याप्रमाणे आपल्या देहाला कंटाळा येतो बघा, कुठल्या तरी ताणतणावामध्ये असतो, टेन्शनमध्ये असतो, चिंतेमध्ये असतो, तेव्हा असं वाटतं की एखाद्या कुठेतरी बघा शांत ठिकाणी बसावं. आणि एकदा आपण शांत ठिकाणी बसलो ना, तिथे नीट बघा प्रत्यक्षपणे प्राणवायू अखंड घ्यावा आणि अखंड सोडावा. प्राणवायू घेत असताना आपण घेतो का हो? नाहीये. आता विचार जर आपण केला, एखाद्या समुद्रकिनारी तुम्ही गेलात का हो? गेला असाल तर नक्कीच हा अनुभव तुम्हाला पाहायला मिळाला असेल. त्या समुद्रकिनारी आहे ना बघा, जिथे वाळू असते त्या वाळूमध्ये आपण धावत असतो, त्या वाळूमधले शंख शिंपले गोळा करत असतो. परंतु तिथून धावून आल्यानंतर किंवा शंख शिंपले गोळा केल्यानंतर आपण पुन्हा त्या पाण्यातून बाहेर येतो. परंतु विचार केला का हो, आपण धावत असताना प्राणवायू आतमध्ये घेतला, बरोबर की नाही? दम लागतो की नाही धावत असताना? चालत गेल्यानंतर एवढा दम लागत नाही, परंतु धावत असताना बघा त्या पाण्यातून किंवा त्या वाळूमधून आपण धावत गेलो आणि तिथे आपल्याला दम लागला. आता दम लागल्यानंतर बघा श्वास आपण घेतला, श्वास बाहेर सोडला. परंतु असं आपल्याला जाणवलं की बाबा कुठेतरी एकांतात शांत बसावं, कारण आपला देह दमलेला असतो, थकलेला असतो, ऊन खूप असतं, बरोबर की समुद्र ठिकाणी ऊन खूप असतं, वारासुद्धा असतो. परंतु ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटा पाहायला मिळत असतात त्याचा आनंद आपल्याला बघा कुठेतरी शांत बसून एकांतात घेणं फार चांगलं वाटत असतं. परंतु तेथे समजून पाहावे, अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी. तिथे तरी समजून घेतलं पाहिजे, प्राणवायू आपण अखंडपणे घेत आहोत. आपण तर घेत नाही आहेत, मग घेणारा कोण आहे याची जाणीव आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आजचा समासच तसा आहे, अजपा निरूपन्न. आपण आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण श्वास किती घेतलेले आहेत, श्वास किती बाहेर सोडलेले आहेत हे आपल्याला सुद्धा कळणार नाही आहे. का मोजत बसलो आहे, आजच्या दिवसाला मी एवढे श्वास घेतले, एवढे श्वास बाहेर टाकले? आहे का हो आपल्याकडे डायरी? नाही आहे. घेणारा तोच आहे, बरोबर की नाही? एकांती उगेच बैसावे, तेथे हे समजून पाहावे, अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी. आता जसं आपण एकांतात बसलेलो आहोत, जसं की आपण बघा उपासनेला बसलेलो आहोत, बसलेलो असताना आपण एकांतात आहोत का हो? नाही आहे. आपल्या हातामध्ये स्मरणिका आहे, समोर ग्रंथ आहेत, परंतु आपण त्या ग्रंथात असलेल्या बघा शब्दामध्ये किंवा हातात असलेल्या स्मरणिकेमधला जो आपण मंत्र म्हणत आहोत त्याच्याशी एकरूप नाही आहे.
तिथे आपण एकरूप असणं गरजेचं आहे. आपण जो शब्द उच्चारतो आहोत, बरोबर की नाही, जे शब्द, जे वाक्य आपण बोलत आहोत, त्याचा अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, एकांती मौन्य धरून बैसे, सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होती. एकांती मौन धरून सावधपणे श्वासोच्छ्वास होत असता लक्षपूर्वक पाहावे. म्हणजे सोहम सोहम असा शब्द होत असल्याचा भास होत असतो. आपण किती वेळा बघा श्वास घेत आहोत, किती वेळा श्वास बाहेर सोडत आहोत. परंतु एकांतात मौन धरून सावधपणे श्वासोच्छ्वास होत असता लक्षपूर्वक पाहायचं आहे. आता आपण श्वास घेतोय बघा, घेतोय, आपण काय केलं, ऑब्झर्वेशन केलं की मी श्वास घेतलेला आहे. मी म्हणजे अंतरीच्या अंतराने घेतल्यानंतर पुन्हा असा बाहेर सोडलेला आहे. त्या श्वासावर आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. विचार करा. त्यासाठी समर्थ म्हणाले, उच्चारे विन जे शब्द ते जाणावे सहज शब्द, प्रत्ययाती परंतु नाद काहीच नाही. उच्चारे विन जे शब्द, आता आपण एखादा शब्द, एखादा वाक्य बोलत असताना त्या शब्दाचा, त्या वाक्याचा उच्चार आपण बरोबर करतो का? ते शब्द बरोबर सहजपणे बघा एकमेकांना ऐकायला येतात का? ते अनुभवायला बघा प्रत्यक्षपणे आपला नाद, आपला आवाज, आपली बोलण्याची सवय ही वेगळीच असते. उच्चारे विन जे शब्द, आता विचार करा, एखादा जोड शब्द असेल, बरोबर आहे, एखादा बघा शब्द कठीण असेल, तो बोलायला आपल्याला अडचण येते, कारण तो एकमेकांशी बघा जुळलेला असतो. आता आपण प्रकल्प, सामर्थ्य, बरोबर की नाही, आता मी जो शब्द बोलत आहे बघा सहजपणे, जो एकमेकांना जोडला गेलेला नाही आहे, आपण सहजपणे बोललो. परंतु एखादा असा शब्द असतो, त्या शब्दामध्ये आपल्याला बोलताना अडचण येते. उच्चारे विन जे शब्द ते जाणावे सहज शब्द, सहजपणे सांगितले. प्रत्ययाती परंतु नाद काहीच नाही. उच्चारे विन जे शब्द, त्यांना सहज शब्द म्हटले गेलेलं आहे, ते अनुभवायला येतात, परंतु नाद आणि आवाज काहीच नसतो. ते शब्द सांडून बैसला, तेने कोण शब्द झाला, सोहम ऐसा भासला अंतर्यामी. एकांतात मौन धरून बसल्यावर जो शब्द बघा ऐकू आला, तो अंतर्यामी सोहम असाच भासला. एखाद्या तुम्ही किल्ल्यावर गेलात किंवा एखादा निसर्गरम्य परिसर आहे, जिथे खूप शांतता आहे, तिथे आरडाओरडा नाही, कसलाही आवाज नाही, तिथे एकांतात मौन धरून बसल्यावर जो सहजपणे शब्द ऐकू आला, म्हणजेच काय, आपल्या बघा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, निसर्गाच्या दुनियेमध्ये आपण एकांतात मौन धरून बसल्यावर सहजपणे शब्द ऐकायला येत असतात. कोणी हळू बोलत असेल तरी त्याचं बोलणं आपल्याला वाऱ्यामार्फत ऐकायला येते की नाही? म्हणजे विचार जर केला तर ते शब्द सांडून बैसला, तो मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला या कारणी. तो नाद म्हणजे सोहम हा शब्द आणि त्याचा लक्षार्थ यांचाही लय होऊन जो बसतो, तो साधक म्हणजेच
खरा मौनी आहे असं म्हणावं लागेल. म्हणूनच लोक योगाभ्यासाची खटपट करत असतात. एकांती मौन धरून बैसला, तेने कोण शब्द झाला, सोहम ऐसा भासला अंतर्यामी. म्हणजे विचार जर केला, बघा, एकांतात मौन धरून बसल्यावर जो शब्द सहजपणे ऐकू येतो, धरिता सोहम सांडिताह, अखंड चाले सोहम सोहम, या कारणे विचार पाहता भाऊ विस्तारला. समर्थ म्हणाले, श्वास घेताना आणि सोडताना असा अखंड सोहम शब्द ऐकू येते. सोडताना म्हणून विचार जर केला तर याचा विचार करू लागले की फार गोल अर्ध भरलेला दिसत असतो. आपण मुळाक्षरे शिकलो, बाराखडी शिकलो की नाही, जोड शब्द शिकलो, परंतु म्हणजे बघा, प्रत्यक्षात देहधारक ती तुका प्राणी, श्वेत जौ द्विदाजिक खाणी, श्वासोच्छवास नसता प्राणी कैसे जिती, चारी खाणे चारी वाणी, 84 लक्ष जीवयोनी. आता श्वास नसेल तर प्राणी मात्र आपला देह मनुष्य योनी, जीवयोनी जगेल का हो? नाही जगणार. परंतु विचार जर केला तर प्रत्यक्षात देहधारक म्हणून जितके प्राणी स्वेदज उद्विजादिक चारिखाणी आहेत ते श्वासोच्छ्वास करूनच जगत असतात. कुठलाही भूचर असो, खेचर असो, जलचर असो, बरोबर की ना, उभयचर असो, प्रत्येक पशुपक्षी स्वतःचं रक्षण करण्यासाठी तत्परच आहे. म्हणून समर्थ म्हणाले, त्याखेरीज आपण जर विचार केला, ऐसी हे अजपा सकळांसी, परंतु कळे आत्मयांसी, सहज सांडून सायासी पडोच नाही. प्रत्येक शब्द न शब्द समर्थांनी उत्तमाचा बघा बोध प्राप्त करून दिलेला आहे. असा हा श्वासाबरोबर चालणारा अजपाजप सर्वांच्या ठिकाणी चालू असतो. ज्याप्रमाणे आपण श्वास घेतो त्या ठिकाणी बघा, आपण कुठे पिकनिकला जायचं असेल, कुठे गावाला जायचं असेल, बसमधून प्रवास करतो, ट्रेनमध्ये प्रवास करतो, बरोबर आहे ना, स्वतःची 4 व्हीलर असेल त्यामधून आपण प्रवास करतो. काय लागतं हो जपा श्रवणासाठी? काहीच नाही. जे प्राप्त करायचं आहे ते बघा, प्रत्यक्षात विचार जर केला, ज्याप्रमाणे ऐसी ही अजपा सकळांसी, असा हा श्वासाबरोबर चालणारा अजपाजप सर्वांच्या ठिकाणी चालू आहे. असं नाही की फक्त माझ्याच देहामध्ये अंतरीचा अंतरात्मा नाही आहे, तुमच्यामध्ये सुद्धा आहे. ज्याप्रमाणे ऐसी ही अजपा सकळांसी, परंतु कळे जाणतसी, सहज सांडून सायसी पडोच नाही. असा हा श्वासाबरोबर चालणारा अजपाजप पुन्हा पुन्हा तीच उभी आली का सर्वांच्या ठिकाणी चालू आहे. असा फक्त माझ्यासाठी तुझ्यासाठी नाही आहे, पण जाणत्याला तो कळेना. हे सहज साधन सोडून सायासच म्हणजे काय, कृत्रिम. बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, कृत्रिम वस्तू असतात, बरोबर की नाही, नकली वस्तू आणि असली वस्तू, त्यामध्ये फरक असतो की नाही? मग तसंच आहे जगदांत. बघा, सहज देव असताची असे, सायास देव फुटे असे, नासिवंत देवास विश्वासे, ऐसा कवनू.
अंतरात्मा हा सहज देव असतच असतो. परंतु कृत्रिम देव, मूर्ती इत्यादी फुटतात, नाश पावतात. नाशिवंत देवावर विश्वास कोण बरे ठेवतील? आता आपण बाजारातून एखादी मूर्त आणली बघा, आणि ती मूर्त आपल्या हातून पडली, म्हणजे विचार जर आपण केला, आयसी हे अजपा ज्याप्रमाणे असा हा श्वास चालवणारा अजपा सर्वांच्या ठिकाणी चालू असतो. सहज देव असताची असे, सापास बघा प्रत्यक्ष सायस देव फुटेनासे, नासिवंत देवास विश्वासे ऐसा कवनू. अंतरात्मा हा सहज देव असतच असतो. कृत्रिम देव बघा मूर्ती इत्यादी फुटत असतात. आपल्या घरात सुद्धा मूर्ती आहेतच, हातातून पडली की फुटलीच पाहिजे. एखादी वस्तू असेल बघा, आपण काय विचार करणारे काचेची आहे, परंतु काचेची पुस्तकं विकत घेताना बघा, ज्यावेळी आपण विकत घेतो त्यावेळी आपल्याला जर ती आवडली नाही तर शेवटी कंटाळाच येतो ना. जगदांतराचे दर्शन सहज घडे अखंड ध्यान, आत्मइच्छेने जन सकळ वर्तती. समर्थ म्हणाले, जगाच्या आणि आपल्याही अंतर्यामी जो अंतरात्मा आहे त्याच्याशी तादाम्य पावल्याने मग देवाचं ध्यान असेल, दर्शन असेल, अखंडच घडत असते. असं नाही आहे की बाबा जगाच्या दृष्टीने सगळ्यांच्या हृदयी तोच वसलेला आहे आणि माझ्या या देहाच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलो तर माझ्या अंतरी कोणच नाही आहे, असं आहे का? नाही आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे इंद्रिय बघा उत्तम प्रकारे राहत आहे. जगदांतराचे दर्शन सहजगडे अखंड ध्यान, आत्मइच्छेने जन सकळ वर्तती. दर्शन अखंडच चालू असतं. जगदांतराचे दर्शन सहजगडे अखंड ध्यान. आता आपल्या आजूबाजूला सुद्धा मंदिर असतं, पुन्हा पुन्हा ओवी का ती झाली? कारण सहजगडे अखंड ध्यान. आपल्या घरामध्ये सुद्धा बघा अधिष्ठान असतं, फोटो असतो आणि त्याचप्रमाणे मूर्तीसुद्धा असते. जर आपण उत्तम प्रकारे ध्यान केलं, बरोबर, उत्तम प्रकारे वागण्याचा प्रयत्न केला तर जगाच्या आणि आपल्या अंतर्यामी जो अंतरात्मा आहे तोच बघा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो तर त्याच्या इच्छेप्रमाणे सर्वही जण इंद्रियासारखा वागत असतात. आता मन हा इंद्रियाचा राजा आहे, बरोबर की नाही? परंतु मनाला बघा प्रत्यक्षपणे जाणीव करून द्यायचं आहे. आत्मयांचे समाधान घडे तैसेची आशन, सांडिले फिटले समर्पण तयासीच होय. आत्म्याचं समाधान ज्या योगी घडेल असेच भोजन इत्यादी भोग घेतले जात असतात. आता विचार करा, अंतरीचा अंतरात्मा, जशी आपल्याला भूक लागली बघा, जशी आपल्याला भूक लागली आणि भूक लागल्यानंतर आपल्याला जे चांगलं हवं आहे ते आपल्याला मिळालं, म्हणजे विचार जर केला त्यावेळेला आपल्याला खूप चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतं, कारण का आपलं पोट भरलेलं आहे. मग आत्म्याचं समाधान केव्हा आहे? अंतरीचं अंतरात्म्याचं समाधान केव्हा? बघा त्याला सुद्धा एक काळ आहे, वेळ आहे, मर्यादा आहे. घडे तैसेची आशन, सांडिले फिटले समर्पण तयासीच होय. एखादी गोष्ट आपल्याकडून हरवते, बरोबर, एखादी गोष्ट ज्यावेळी बघा तुटते
त्यावेळेला बघा प्रत्यक्षात आत्म्याचं समाधान ज्या योगी घडेल असे भोजन इत्यादी भोग घेतले जात असतात. अग्न पुरुष पोटी वसती तयास अवधानी सकळ देती लोक आज्ञेमध्ये असती आत्म यांचे. समर्थ म्हणाले आपला देह आज्ञेमध्ये आहे का? दिलेलं काम पूर्ण करतोय का? अहो प्रत्येक प्राण्याच्या पोटात अग्निपुरुष वास करत असतो. अग्नी बरोबर. म्हणजे विचार जर केला प्रत्येक प्राण्याच्या पोटात हा अग्निपुरुष असतो आणि त्याला सर्वजण आहुती देत बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळत असतं. अशा रीतीने सर्व लोक अंतरात्म्याचं आज्ञेतच राहत असतात. लोक आज्ञेमध्ये असती आत्मेयांची. आपला देह आज्ञेमध्ये नसतो. सहज देव जप ध्याने सहजच चालणे स्तुती स्तवने सहज घडे ते भगवानने मान्य कीजे. समर्थ म्हणाले आपण एखादा असा कोणी व्यक्ती असतो की क्रिया एखादं कर्म ही त्याची सेवा असते, परंतु येथे देहभान नसल्याने कृत्रिम उपासनेची गरज नसते. सहज समजाया कारणी नाना हटयोग करणे परंतु एकाएकी समजणे घडत नाही. हे सहज साधण्याकरिताच नाना हटयोगादी साधने केली जातात, परंतु सहजासहजी सापडले असे घडत नाही. द्रव्य चुकते दरिद्र येते तळी लक्ष्मी प्राणी वर्तते प्राणी काय करील ते सकळ काही. म्हणजे विचार जर केला ना, द्रव्य चुकते दरिद्र येते. आपल्या घरामध्ये येणारा पैसा, आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी कशा प्रकारे येत असते, परंतु तळी लक्ष्मी बरे वर्तते. प्राणी काय करील ते ठाऊक नाही. घरात बघा घरात द्रव्य आहे हे माहीत नसल्याने दारिद्र्य भोगावे लागते. एखाद्याच्या घरी तळघरात द्रव्य पुरलेलं असतं, कोण कुठे पैसा ठेवेल त्याचा नेम नाही आहे, पण वर तो बघा प्रत्यक्षपणे दरिद्र्यासारखा राहत असतो. मी तरी काय करणार, कारण तळ्यात बघा प्रत्यक्षपणे तळघरात लक्ष्मी आहे हे त्यांना कुठे ठाऊक असतं नाही ना. लक्ष्मीमध्ये करंट नांदे त्याचे दरिद्र अधिक सांदे नवल केले परमानंदे परमपुरुष. सर्वात लक्ष्मी असून जो असा करंट्यासारखा बघा नांदत असतो त्याचं दारिद्र्य अधिकच दुःखदायक होतं. आणि त्यामुळे बघा परमपुरुष जो परमानंद त्याने केवढे हे नवल केले आहे ते पाहून आपण ऐकलं पाहिजे. कारण सर्वांच्या घरी येणारी लक्ष्मी म्हणजेच काय बघा, ज्याप्रमाणे लक्ष्मीमध्ये करंट नांदे, सर्वत्र लक्ष्मी असून तो असा करंट्याजवळ असतो, त्याचप्रमाणे नवल केले परमानंदे परमपुरुष. ऐसी एक पाहती एक खाती ऐसी विवेकाची गती प्रवृत्ती अथवा निवृत्ती येण्याची न्यायी. श्रीमंत माणसं ऐश्वर्य भोगत असतात. आता श्रीमंत व्यक्ती आजारी पडत नाही का? पडते. त्या व्यक्तीच्या मनामध्ये कधी टेन्शन असतं का? नाही आहे. म्हणून जो विचार केला अंतरी वसता नारायण लक्ष्मीस काय उणे ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. काय भाग दिलेला आहे? अंतरी वसता नारायण.
आता नारायण आपल्या अंतरी आहे ना. मग रामायण बघा प्रत्यक्षपणे आपण ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. आपण लक्ष्मीच्याच मागे धावत गेलो कुठलंही काम करत असताना. परंतु विचार जर केला तर अंतरी आपल्या बघा भक्ती असणं गरजेचं आहे, नामस्मरण असणं गरजेचं आहे. लक्ष्मीचं काय येऊ नये, त्याच्या ऐश्वर्यात कमीपणा कसा असू शकेल हो. ज्याची लक्ष्मी तो आपण बळकट धरावा. अहो ज्याची लक्ष्मी आहे ना तो बघा प्रत्यक्षपणे नांदला गेलाच पाहिजे. आपल्याकडे खूप पैसा आहे परंतु आनंद नसेल मग उपयोग काय. ऐश्वर्यपणा कमी कसा असू शकेल. म्हणून लक्ष्मी ज्याची अंकित आहे तो नारायण आपल्या हृदयात बळकट धरावा. म्हणून समर्थांनी सुंदर ओवी प्राप्त करून दिलेली आहे. अंतरी वसता नारायणे लक्ष्मीस काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे अजपा निरूपन्नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.